फेकले आणि शरणांगती पत्करली. गड ताब्यात आला. कवताची गंजी पेटली आणि महाराजांना इशारा देण्यात आला. राजे मनोहारी आणि माँसाहेब सज्जात बसल्या होत्या. तो गडावर तानाजीनं दिलेला इशारा राजांच्या लक्षात येता राजे म्हणत आहेत, माँसाहेब तानानं घडे घेतला, येतो आम्ही. काय घडलेलं आहे? रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या तानाला मामाला मिठी मारली. ताना ताना राजांना आता मी काय सांगणार रे बा? राजे आले तर मी राजांना काय सांगणार? ताना एवढ्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आपल्या बंधूला सूर्याजीनं मिठी मारलेले. दादा 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 वहिनीने मला विचारलं तर मी काय सांगणार? काय सांगू प्रिय वहिनीला, कसं सांगू जाऊन वहिनीला. वहिनी 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 तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावू नका. कुठल्या तोंडाला सांगणार दादा? दादा रायबानी जर मला विचारलं, काका आबा कुठं आहे? काका आबा कुठं आहे? काय सांगू राईबाला बाल, राईबाला बाल, राईबाला कवटाळून मिठी बंधूला, कवटाळून मिठी बंधूला. सूर्याजीनं ठाव फोडलं. दादा दादा एवढ्यात महाराज गडाच्या पायऱ्या चढायला लागलेल्या. महाराजांचं स्वागत होऊ लागलेलं आहे, पण चेहऱ्यावर सर्वांच्या नाराजी दिसत आहे. राजे आले आणि तानाजीच्या चेहऱ्याला कवटाळून मोठा पडला. दादा तुम्ही पण मला सोडून गेला. मावळ्यानो रडू नका, डोळे पुसा. आजपासून या गडाचं नाव बदललं. आज या गडाचं नाव गड आला पण सिंह गेला. सिंहगड. राजांनी तानाजीच्या देहाला नमस्कार केला. मावळ्यांनी त्याचं अनुकरण केलं. तानाजीच्या देहाचे तुकडे उचलले, पालखी घातली आणि उमरत्याला पाठवण्यात आले. तिथे उमरत्यात काय घडलेलं आहे? तानाजीच्या पत्नीला स्वप्न पडलेलं आहे. स्वप्नातील आपल्या नवऱ्याची वराची घडली पाहिलेली आहे. ती जत्कून उठलेली आहे. पोरं नाचायला लागलेली आहे. मावळे आले, मावळे आले, मावळे आले. ती आपल्या नवऱ्याला ओवाळण्यासाठी बाहेर येते तर तिला काय दिसलं? पालखी आपला पती जिवंत नसून त्याच्या देहाकडे राजाने शांतपणे केलं. तानाजीच्या देहाला अंतिम संस्कार दिल्यानंतर काय घडलेलं आहे? संघटित रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास. शाहीर देशमुख जात पोहाड्यात, शाहीर देशमुख जात पोहाड्यात. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार.